साठी शेवटचा पुकार जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली। हा सामना संपल्यावर आपल्या लगेच या मैदानावर खेळायचा आहे जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली मैदान क्रमांक 2 साठी। तर मैदान क्रमांक 1 वर सुरू होणारा सामना जय हनुमान उंडरगाव वर्सेस जय हनुमान उसरोली अ। मित्रांनो, इथे मैदानावर असलेल्या लाईटच्या पोलला हात लावू नका, अन्यथा अनर्थ होऊ शकतो। तर त्या लाईटच्या पोल पासून आपण लांब राहा मित्रांनो, कारण धोका पत्करू नका, त्या लाईटच्या पोलपासून आपण लांब राहा। होणार कोणता संघ या मैदानावर विजय संपादन करणार हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार। दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ ते जय हनुमान उंडरगाव वर्सेस जय हनुमान उसरोली अ। तर मैदान क्रमांक 2 साठी पुकार देतो जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली। या दोन्ही संघांनी तयारी करायची आहे। प्रेक्षकांना विनंती करतो की आपण जरा साईडला सरकायचं आहे। इथे व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांना सामने दिसत नाहीये। तर मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणार सामना आपली 5 मिनिटं शेवटची देतो जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली। या दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली। नाही पडणार। मैदान क्रमांक 2 ची स्कोर शीट जरा व्यासपीठाकडे आणा। मैदान क्रमांक 2 ची तर मैदान क्रमांक 2 वर पुन्हा एकदा पुकार देतो जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली। मित्रांनो, लवकरच मैदानाचा ताबा घ्या। जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली। व्यासपीठासमोरील पब्लिकला विनंती करतो की आपण खाली बसायचं आहे। ते व्यासपीठावर जे आपले मान्यवर आहेत त्यांना इथून स्पर्धा दिसत नाही, तर आपल्याला विनंती करतो तर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना सालबादेवी साला वर्सेस सत्संग एसबे। आणि खरोखर एक पाहूया आणि 6 अर्थातच षटकार एक खरोखर एक चांगली लढाई मात्र पाहायला मिळाली। इथे मैदान क्रमांक 1 वर खरोखर एक सुपरच्या वरती म्हणजे डुपर जी रेड बोलतात तशी रेड मात्र पाहायला मिळाली ती मैदान क्रमांक 1 वर खरोखर। आणि आता मात्र एक चांगली पकड मात्र इथे पाहायला मिळते। खरोखर एक चांगली स्पर्धा आणि एक चांगला सामना मात्र मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळतोय। कारण एक जी रेड होती त्या रेडने या सामन्याचा काहीच चित्र मात्र बदललं। जसं आपण टर्निंग पॉइंट बोलतो तसा टर्निंग पॉइंट मात्र ठरला। एका लढाईमध्ये 6 खेळाडू मात्र खेळाडूंनी पास केले। तर मैदान क्रमांक 2 वर जय हनुमान खारंबोली वर्सेस जय बजरंग सारसोली दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। धन्यवाद। तर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना सालबादेवी साला वर्सेस सत्संग एसबे। काढू
नको काढ रे बाबा, हात दुखतात माझे. तिथे एका चढाईने मात्र सामन्याचं चित्र तिथं मात्र बदललं. मैदान क्रमांक 1 वर खरोखर अटीतटीचा सामना काहीसा समसमान गुणावर मात्र सामना थांबला होता. मात्र सामना एका चढाईने काहीतरी वेगळं टर्निंग पॉईंट या सामन्याचा मात्र तो ठरला. आता बघूया कोणता संघ कसा खेळणार, कोणता संघ कमबॅक करणार हे मात्र तितकंच पाहण्यासारखं असणार. 4-15 15-4 असा गुणफलक. कोणता संघ विजयी होतोय, कोणता संघ पराभूत होतो. तसंच थांब. प्रेक्षकांना विनंती करतो, आपण मैदानावर जे उभे आहात, मैदानाच्या मध्ये जे उभे आहात, कृपया बाजूला उभे राहा. व्यासपीठावर जे मान्यवर बसलेले आहेत त्यांना स्पर्धा पाहायला मिळत नाही आणि इतर आम्हाला पण आम्हाला देखील दिसत नाही. ते आपल्याला वेगवेगळ्या बसून घ्या, कारण व्यासपीठावरून सामना पाहायला मिळत नाही. आपल्या विनंती असेल की आपण खाली बसा, नाही तर बाजूला उभे राहा. आता मात्र 2 सेकंद आणि खरोखर एक चांगली पकड बघूया आणि मात्र आणि खरोखर एक चांगला प्रयत्न पण अजून देखील बघूया. येतोय की आमच्या मात्र पकड करण्यात खरोखर एक चांगली चढाई, शेवटपर्यंत प्रयत्न चढाईपासून जोडला नाही आणि लोणाचा बोजा मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी संघावर मात्र टाकला. 4-21 अर्थातच 21-4 या संघाची. आणि आता मात्र चांगला प्रयत्न मात्र माझा फेकून मार. अरे माधुरी दीक्षित. दगड दे रे, धोंडा फेकतो मध्ये. हा ठेव टाकून. हॅलो, लक्ष द्या मित्रांनो, मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना जय हनुमान खारांबोली वर्सेस जय बजरंग सारसोली. हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना असेल गावदेवी खारांबोली वर्सेस जय हनुमान उसरोली कोर. या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार राहायचं आहे. चालू सामना आपण मैदान क्रमांक 2 साठी पाहतोय, जय हनुमान खारांबोली वर्सेस जय बजरंग सारसोली. आणि त्याच्यानंतर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना असेल गावदेवी खारांबोली वर्सेस जय हनुमान उसरोली ब. या संघाला मात्र तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय त्या ठिकाणी चालू सामना जय हनुमान उदरगाव वर्सेस जय हनुमान उसरोली अ. हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी सालबादेवी साला वर्सेस सत्संग यायचे. या दोनही संघांना तयार करायचा. मित्रांनो, सातत्याने आम्ही आपल्यापर्यंत हा मेसेज पोहोचवतोय. याचा अर्थ असा की चालू सामना संपल्यानंतर पुढच्या सामन्याला मात्र लगेचच मैदानामध्ये उपस्थित व्हायचं आहे. म्हणजे एक संघ आउट होईल, दुसऱ्या संघाला मात्र इन व्हायचं आहे. आणि हे शेवटपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे, कारण ऑलरेडी आपण खूप स्पर्धा उशिरा सुरू केले आणि त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअस सामने खेळणं गरजेचं आहे. अर्थातच आजची कबड्डी स्पर्धा आपण पाहतो निश्चितपणे श्री गणेश सातेर्डे आयोजित तालुकास्तरीय अर्थात मर्यादित कबड्डी स्पर्धा आमदार चषकाच्या नावाने या ठिकाणी निश्चितपणे कबड्डी स्पर्धा होते. अर्थात आमदार चषक 2024 संपन्न होतोय. अर्थात आमदार महेश दळवी यांच्या माध्यमातून अर्थातच आपण पाहिली ही स्पर्धा, अर्थात त्यांच्याच नावाची ही कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी
मोठ्या दिमागदार पद्धतीनं संपन्न होत असताना आपण पाहतोय. मुरुड तालुक्यातील अनेक नामांकित संघ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितपणे आपला खेळ करत असताना पाहतोय. अनेक नामांकित खेळाडू गुणवंत खेळाडू आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितपणे आपलं योगदान देत असताना आपण पाहतोय. अर्थात खेळ महत्वाचा, कारण ज्याचा खेळ सुंदर सुंदर, ज्याचं कार्य सुंदर सुंदर, अर्थात 7 वेळांमध्ये खेळला जाणारा खेळ आपण या ठिकाणी निश्चितपणे आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. अनेक नवनवीन खेळाडू देखील आपलं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी मात्र देत असतात.